अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपल्या सगळ्याचा कोकणी न्यूजवर तहेदिलशी इस्तकबाल आहे. आणि जसे की आज आपल्या कोकणातला बासी ईद आहे आणि काल आपल्या इंडियात झाली, परवा दिवसा गल्फला झाली. ह्या ईदच्या टायमाला प्रत्येकाचा दिल निहायत ही गमगीन आहे आणि फिकरमंद आहे. पण जर अल्लाच्या एहकामात आहात तर आपल्याला जे हे मानलं पाहिजे, अल्लाच्या मर्जीवर आपल्याला राजी राहिला पाहिजे. तरी पण आपल्या सगळ्याला रमजान ईदची तहेदिलशी मुबारकबाद. आणि आज जो आपल्या सामना येलो आहे, तर आजचो ह्यो माझा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. काही कमी कोताही असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्सला लिखू शकता. जरुरी नाही की माझ्या काही विचारांनी सगळी लोक मुतफिक असतील, पण आज बात करणं खूप जरुरी आहे. का की आपण एक आम माशऱ्याची आम लोक जे आहेत ना, ती आलमी सत्तेवर काय चाललं आहे आणि त्याचं जे हे माजीपासून काय तयारी झाली आणि मुस्तकबिलला काय असरात होतील त्याशी अगदी लाइल्म आहात. आणि आपल्याला थोडासा इल्म ठेवला पाहिजे की माजीतला काय झाला, त्याचं असरात काय झालेलं, आत्ता काय चाललं आहे आणि त्याचं मुस्तकबिलला काय असरात असतील. हर नुकत्या नजरशी, इमान व अमालच्या नुकत्या नजरशी, माली एतिबारशी, राहन सहनच्या एतिबारशी ह्याचं मोपचं काही असरात होणार आहेत. आजची माझी जी पेशकश आहे ती अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्याचा जो जंग चालू आहे त्याच्यावर मनस्थिर आहे. आणि ह्याच्यातला आत्तापर्यंत 22 दिवसाच्या जंगला आत्तापर्यंत काय झाला, काय हकीकत सामने येईल आणि मुस्तकबिलला काय होईल ह्याच्या इकडे आपण जरा थोडीशी नजर करूया. उम्मीद आहे तुम्ही हे सगळं पुरो व्हिडिओ बघाल. असल बात जर आपण बघ्या गेलो ना, तर ह्या दुनियाला आणि ह्या दुनियाची जो ताकद आहेत ना, त्यांची बुनियाद जी आहे ती इस्लामशी दुश्मनी. इस्लामशी दुश्मनी का? का की इस्लाम तो निजाम देते ज्यातला सगळी बराबर आहेत. इस्लाम जुल्मला थारो अजिबात नाही देत. इस्लाम नाइंसाफीला थारो अजिबात नाही देत. आणि जर इस्लाम दुनियावर गालिब येते तर ह्याचं नुकसान काय होणार माहिती? हे जर गुंड आहात ना, जर की आपलं शराफतचो लुबादो घालून चाललेला आहात, आज त्यांची शराफत जाहीर झाली. दुनियाला हे तहजीबचं सबक देणार, हे मासूम बच्च्याला कत्ल करून त्याचे मांस खाणार, यांची लायकी आहे तहजीबवर बात करायची, इस्लामवर बात करायची. पण आपली शराफत दाखवून गेल्या तकरीबन 60-70 वर्षापासून इस्लामी निजामला मुतासिर केले, मुसलमानाला कत्ल केले. न सिर्फ मुसलमानाला बल्कि दुनियाच्या सगळ्या इन्सानला. इस्लामी मुमालिकवर काबीज झाला. इस्लामी जर बादशाह होते त्यांना गुलाम बनवले. ह्याच्यातला दोष तर रोज इस्लामी बादशाह म्हणजे जर बनलेला आहात आणि इस्लामी मुमालिकचे जर जखाईर होतं किमती त्याच्यावर गालिब झालं. हे काय आपल्याला दाखवतील? तेव्हा आज ह्या तनाजुरला जे हे दुनियाच्या सामने हे जर मोहजिब आपला कहलोतात त्यांची हकीकत सामने येली आहे. आपली बात चालली होती की इस्लामशी मुखालिफत का. इस्लाम जर गालिब येते तो दुनियातला अमन कायम राहील. ह्यांचा हाताऱ्याचा बिझनेस जो आहे ना तो टोटली खलास होईल. ही जंग जुदूल जे आहे ना पुऱ्या दुनियातनं खलास होईल. ह्यांचं शराबचं जे बिझनेस आहे तो बंद होतील. यांचं सुदी निजाम आहे तो बंद होतील. आणि खासकर बायकाची बेहुरमती आहे ना, हे जो बायकाचं म्हणजे आपल्या आईस बहिणीला पिकतात आणि बेहयाई ह्याच्या नावाने हे धंदा करतात, ह्यो बायकाचो बाजार पण बंद होईल, यांचो बेहयाईचो बाजार बंद होईल. तर ह्यो सगळ्यो चीजो रोजे अव्वल पासून अगदी सुलतान सलाउद्दीन अयुबीचो दौर असो, साहेबाचो दौर असो, त्यातनं आपण बघत येईल. अच्छा, ह्या जंगला आता काय झालेलं आहे? ह्या जंगला हे लोक लांगट पडला. हे लोक लांगट पडला. दुसऱ्या बाजूला जे आहे ना, दुनिया आज अचंबित आहे की इराणने हे काय केलं.
इराणवर गेल्या 40-45 वर्षापासून बँड आहे, पण इराण खचला नाही, इराण दबला नाही. इराणनी आपल्या आपशी जी आहे तयारी केली आणि आज ती दुनियाभर जाहीर आहे. नाजरीन, आपण बघता आहोत की आज आपलं इस्लामी ममालिकचं जे हुकमरान, अल्लाह त्यांचे गुन्हा खता माफ करो आणि अल्लाह त्याला सही समज अता करो की अमेरिकनच्या तेलच्या खेळला हे कैसं मोहर बनलं आणि त्याची किंमत आज पुरी उम्मते मुस्लिमा अदा करते. उम्मते मुस्लिमाची मासूम बच्चा अदा करतात. गेल्या रमजानला आपण बघला की फलस्तीनची मासूम कैशी शहीद झाली. त्याच्या आपल्या मुस्लिम बहिणीशोने काय तकलीफ होती. पण वकुल जाल हक व जहकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका. जे है ना बातिल है ना ती खलास होयासाठी आहे आणि हक आहे ती उजागर होऊन राहणार आहे. आज पण आपण जे आपलं अरब हुकामात त्यांनी डोलो खोललो पाहिजे आणि जर आज त्यांनी डोलो नाही खोलले तर मुस्तकबिलला काय होईल ते मी तुम्हाला पुढे बोलताय. इस्लामातला मानणार हे लोक हमेशा एक आतंकवादी शकल पुढे करत राहिलं. सहाफा, दाढी, टोपी हे लोक एक आतंकवादीच्या सुरतला पेश करत दिलं. पण आज तस्वीर बदली झालेली आहे. माझ्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं सहाफो, माझ्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची दाढी हे सगळे सुन्नती आहात ना, ते अमनचं पैगंबर अमनचं पैगाम देणारे आहात. समजलं ना. आणि बघा आज अल्लाहने एक तस्वीर सामने आणून ठेवली नाही की हे जे गुंड जे की आपल्या महजिब बोलल्याचं आज त्यांची हकीकत जी आहे ना दुनियावर अल्लाह रब्बुल आलमीनने जाहीर करून ठेवली नाही. आता आपण असल मोहवर येऊया. मुस्तकबिलला काय होईल. मग दुःखशी बोलवा लागते की आपल्या अरब ममालिकनी पहिलेच बोलल्या पाहिजे होता की आमच्या जमिनीवरशी तुम्ही कुणावर हमलो नको करू. पण त्याच्यातल्या तेवढी गैरत राहिली नाही ना, इमानी जी कुवत राहिली नाही, त्या की ते आपल्या अय्याशीतला मस्त आहात. अल्लाह त्यांना माफ करू. आज त्यांची इमानी कुवत आणि गैरत खपलेली आहे. आणि जे अरबस्तानला आपले लोक राहतात त्यांनी बघले नाहीत की खच्च्या मस्जिदच्या इमामनी जर ह्यांना आईनो दाखवायची कोशिश केली नाहीत ना तर त्या इमामला पण ह्या लोकांनी सोडले नाही. पण अल्लाची लाठी चालतं. आता आपण बघला की हे जर यांचं की नाव घेणं पण म्हणा माझी जुबान गंदी होल. इस्रायली आणि अमेरिकीचं हुकमरान किती झोट्या झासो देतात आणि ह्याला हक कोणी दिलो नाही की खच्च्या मुमालिकची हुकमरा बदली करायला. तर अमनच्या नावाने आला की अमनच्या नावाने हे लोक गुंडागिरी करून दादागिरी करून जे हे ना लुटतात आणि लुटले आणि मुस्लिम हुकमारांना शहीद केले. काश सद्दाम हुसेनच्या टायमाला ही मिल्लत जागली असती, हे अरब जागलं असतं तर ह्यो दिस बघू नाही लागलो असतो. शाह फैसल पासून अगदी कर्नल गद्दाफी पर्यंत आणि आत्ता हालिया आपलं इराणचं खमेनी साहेब जर शहीद झालं तोपर्यंत एक तुम्ही पूर्व जायजो घ्या. खैर, आता येणाऱ्या दिवसाची मुस्तकबिलची फिकर आहे ती ऐशी आहे ना की एक बाजूला शिया येत आहे, शिया फिरको जो आहे इस्लामला मानणार आणि एक बाजूला सुन्नी हा आणि एक बाजूला ह्यो ताकत्यो आहात. अमेरिकन आणि इस्रायली हो ताकत्यो ह्यांचं जर इराद आणि मनसब आहात ना तर निहायती खतरनाक आहात. न सिर्फ मिल्लत इस्लामीसाठी बल्कि पूरी दुनियाच्या इंसानसाठी. तो आज बहुतेक दुनिया समजली. पण आज ह्या मोडवर आले हम की मुस्तकबिलला काय हे गुंड काबीज होतील
या इराण काबीज होल आणि थतनं मग शिया सुन्नीचो दौड चालू होल आणि त्याचे मसरात काय होतील. तवा नाजरीन सरसरी तौरवर काही चीजों आपल्या सामना आणण्याची मी कोशिश केली आहे. का की उम्मते मुस्लिमाला ही पण डर आणि फिकर सत होते की 79-80च्या दरम्यान इराणनी काय केला होता. हराम मुकद्दसला तकरीबन 15-20 हजार नाही झाली होती, नमाज नाही झाली होती. हे लोक जनाजाच्या शकलला आतला हत्यारे घेऊन गेला हरमला, तर काही लोकांना शहीद केले आणि हरमवर काबीज झालं होतं. त्या वक्तार जॅउलक रहमतुल्लाह अलैनी आपलं मुस्लिम कमांडो धाडले होते का की हरमला गोली आणि हत्यार चालवायचे आपल्याला म्हणून. आणि तेव्हा त्या कमांडोजनी न्यायती हिकमती अंमलीशी हरमला ह्या लोकांपासून पाक केले होते. ते कैसा की हरमला पाणी सोडले आणि त्यातला करंट ठेवले आणि ही जी हे लोक इराणी लोक तिथं गेलो होतं तेव्हा आज असल पॉइंट ह्यो असल सवाल ह्यो आहे की काय येणाऱ्या दिवसातला ह्य इस्रायली अमेरिकी गुंड दुनियावर काबीज होतील या मिल्लत इस्लामिया लढत राहील आणि कोण काबीज होईल. कुदरत आणि निजाम अल्लाहचो आहे. आपल्याला अल्लाहशी रुजू राहिला पाहिजे आणि ह्या बातीवर सोचला पाहिजे. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संगत. ही छोटीशी माझा इजहारे ख्याल आपल्या ह्या कोकणी न्यूजच्या जरिये तुमच्या सामने आहे. उमेद आहे तुम्हाला पसंत येईल असेल. तुम्ही आपले राय कमेंट्स बॉक्सला देऊ शकता. आजच्यासाठी इतकाच. आपलं खादिम मुख्तार सुर्वे, कोकणी न्यूज. अल्लाह हाफिज.